गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओके, आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की बिझनेसची तयारी करण्यासाठी किंवा बिझनेसमध्ये येण्यासाठी, ओके, किंवा कुठलाही स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपण आपली तयारी काय पाहिजे. ओके, आणि पहिला निगेटिव्ह विचार काय ह्याच्यासाठी केला पाहिजे. कारण बघा कसं आहे, बहुतेक व्हिडिओज, बहुतेक पॉझिटिव्ह मेंटर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हली विचार करायचा शिकवतील. आणि ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं पण आहे. ते तुमच्या मेंदूसाठी एक खुराक असते की कुठल्याही गोष्टीमधून मार्ग काढण्यासाठी. तुम्ही जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर तुम्ही त्याच्यातून नक्कीच बाहेर पडू शकता. ओके, त्या सगळ्या गोष्टीतून त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी असणं गरजेचं आहे. पण ॲज अ बिझनेसमॅन तुम्हाला काही निगेटिव्ह गोष्टीची पण माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्या बाजूने तुमची तयारी पण असणं गरजेचं आहे की बाबा त्याला समजा असा प्रसंग कुठला घडतोय तर त्यावेळी आपल्याला कुठल्या पद्धतीने आपली तयारी असणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ऑलरेडी जे पहिले व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. एखादा विषय समजला नसेल तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअप किंवा माझ्या मेल आय डीवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता. ओके, आज आपण विचार करणार आहे, म्हणजे आता इथपर्यंत व्हिडिओ झाले, आता नेमकं करायचं काय. तर ओके, आता आपण आज बोलतोय जो बहुतेक सगळीकडे फेमस आहे, स्टार्टअप्स. ओके, स्टार्टअप्सला लोन, नवीन स्टार्टअप सुरू झाले. मोस्टली जर इंडियाचं नाव बघितलात तर इंडियामध्ये बाहेरची माणसंसुद्धा जर तुम्ही ट्रॅव्हल केलात तर तुम्हाला दिसून येईल की बहुतेकसे स्टार्टअप आहे ना सगळे बँगलोर सजेस्ट करतात. ओके, आता बँगलोर सजेस्ट का करतात तर त्याच्या पाठीमागे पण काही तिकडचे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, त्याच्यानंतर तिकडचे लोकेशन्स आहेत, त्याच्या रिलेटेड कुठलेही टेक बिझनेस असतील. सपोज तुम्ही कुठलीही ॲप्लिकेशन बनवताय आणि ती लोकांच्या फायद्यासाठी आहे. ओके, आता ॲप्लिकेशन बनवण्यामध्ये जर तुम्ही बघाल तर आपल्याकडे जे डेटा रिलेटेड, ओके, म्हणजे जो कस्टमर फील करतो त्याच्यानंतर ज्या सिक्युरिटी रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या थोडेफार बँगलोरमध्ये इझी ॲक्सेसेबल आहेत. ओके, या सगळ्या गोष्टीसाठी. आणि ओव्हरऑल जर बाकीच्या स्टेटचा जर अनुभव केलात, म्हणजे मी एक नॉर्मल सांगतो माझा एक्सपिरियन्स, त्याच्यामध्ये चुकी पण असू शकतं. जर कोणाला त्याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन असेल तर त्याने मला सांगावं, ओके, मेलच्या थ्रू. पण एक माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगतो की बहुतेकसे लोक, म्हणजे जेवढ्या मोठ्या कंपनी बघाल ना, त्यांचे सगळे सर्व्हर हे इंडियामध्ये ठेवत नाहीत. ओके, ते बाहेर ठेवतात. का बाहेर ठेवतात तर मोस्टली कुठलाही डेटा कॉपी पेस्ट होऊ नये. कारण कसं आहे, गव्हर्नमेंटचं रूल रेग्युलेशन आपण बघितलेलं पण असेल एक्झिस्टिंग कुठल्या तरी एका गोष्टीचं मग ते फलाण्याने लिंक केला आणि ते सगळे विकून टाकले. म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय बघा, कधी पण ॲप्लिकेशन किंवा कुठलाही बिझनेस रन करताना डेटा सर्वात महत्त्वाचा आहे. सर्व्हर तुम्ही कुठले यूज करता, कुठे रजिस्ट्रेशन करता, ते महत्त्वाचं आहे. बिझनेस ऑपरेट करा तुम्ही इंडियामध्ये, कारण इंडियामध्ये मोस्टली बिझनेस चांगल्या पद्धतीने का होऊ शकतो तर पॉप्युलेशन. ओके, हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे. बिझनेसला कधी पण पुढे रन करण्यासाठी पॉप्युलेशन महत्त्वाचं आहे. हां, पण लोक बाहेर जाऊन बिझनेस करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय तर बाहेर ज्या पद्धतीने म्हणजे फायनान्शियली ग्रोथ पकडला जातो, म्हणजे एक प्रकारचं मी म्हणेन की तुमचे पैसे सिक्युअर्ड किंवा तिकडचे रूल रेग्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला माहिती आहे की इंडियामध्ये बिझनेस करताना तुम्हाला काय काय कॉन्टॅक्ट असावे लागतात तरच होऊ शकतो, नाही तर तुम्हाला भरपूर डिफिकल्टीज आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. हां, पण स्टार्टअप करणं एकदम इझी आहे. इंडियामध्ये स्टार्टअप करणं बहुत इझी आहे. तुम्ही इझिली प्रॉफिट गेन करू शकता. पण ज्यावेळी तुमच्या सर्व्हिसच्या आणि प्रोडक्टची क्वालिटी येते त्यावेळी नक्कीच ती माणसं मग नंतर बाहेर इंडियाच्या बाहेर प्रेझेंट करतात. ओके, त्या सगळ्या गोष्टीला. कारण त्यांना माहिती आहे. आणि बहुतेक सारे तुम्ही व्हिडिओज पण बघितले असतील की ज्याच्यामध्ये जे आपले म्हणजे आपण म्हणतो त्यांना इंडियन्स, पण त्यांच्याकडे कुठला व्हॅलिड पासपोर्ट नाही आहे इंडियनचा. त्यांनी ऑलरेडी तिकडची नॅशनॅलिटी घेतलेली आणि ते तिथून बिझनेस हँडल करतात. पण आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी. लोक त्यांना इंडियन्स म्हणतात की बाबा हे इंडियन बिझनेसमॅन आहे, इंडियन CEO वगैरे आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत तर सिक्युरिटी ही सर्वात महत्त्वाची आहे. कुठल्याही बिझनेसला तुमचा फॉर्म्युला, तुमची टेक्निक ही सिक्युअर राहिली पाहिजे. या अनुषंगाने पहिल्या गोष्टी बघा. तर आज आपण जास्त व्हिडिओ वाढूया नको, आपण स्टार्टअपसाठी विचार करूया की स्टार्टअप एक्झॅक्टली रन कसं करायचं. बघा, मोस्टली जर तुम्हाला तुमचे भवितव्य मोठे आहे, तर तुमच्या आकांक्षा भरपूर मोठ्या आहेत आणि तुम्हाला पुढे जायचं आहे, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रजिस्टर करा. पार्टनरशिपने जाऊ नका. ओके, त्याचे डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत, पार्टनरशिपचे ॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. पण मोस्टली जर मोठा सफर आहे जो तुम्ही ऑलरेडीच ठरवून सांगलं की बाबा मला ह्या करिअरमध्ये जो काही तुम्ही बिझनेस चूज केला, कुठला प्रोडक्ट बनवायचा, प्रोडक्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, जो काही व्यवसाय करताय
त्याच्यामधून स्टार्टपासून ते एंडिंगपर्यंत कुठल्या कुठल्या प्रोसिजर आहे, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, छोट्या छोट्या टप्प्यामध्ये डिवायडेड करा त्या कामाला आणि मग शोधून काढा की त्याच्यामधलं कुठलं काम तुम्हाला इझी जमेल. ओके, आणि त्या इझी कामापासून सुरुवात करा. कठीण काम भरपूर सोपं जाईल तुम्हाला. कारण कसं आहे माहिती आहे, तुम्ही कठीण कामावर जितका जास्त वेळ खर्च कराल ना, म्हणजे एखादा 10 माणसं आहे आणि त्याच्यातला एक माणूस समजत नाही, तुम्ही त्याच्यावरतीच फोकस करताय त्याला समजवण्यामध्ये, ते 9 माणसं निगेटिव्ह होते. त्याच्यापेक्षा जे पॉझिटिव्ह झाले त्यांना घ्या, काम सुरू करा, कंटिन्यू पुढे जा. त्या एकट्यासाठी तुम्ही त्याला समजवत बसला, तुमचा वेळ वाया निघून जाईल. आणि लक्षात घ्या, तोच पुन्हा तुम्हाला उदाहरण देईल काय झालं. त्याच्यापेक्षा तुमच्या कामावरती फोकस करा. स्टार्टअप करताना निवडताना कुठली पण को फाउंडर महत्त्वाचा आहे. तो पण तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती त्याचा यस येतोय का नो येतो हे पण तेवढंच गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की तो चुकाच काढणारा पाहिजे. तो आयुष्यभर चुका काढणारा असेल तर तो तुम्हाला सपोर्ट पण नाही करणार कधी पण. ओके, ह्या पण गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्याच्यामुळे को पार्टनर शोधताना पण जपून. ओके, आणि को पार्टनर असायला पाहिजे, कारण तुम्हाला एक बॅकअप मिळतो. तुम्ही सगळ्याच गोष्टी इंडिव्हिज्युअल करत राहतात. त्याच्यानंतर काय स्टार्टअपसाठी काय महत्त्वाचं आहे, तर एक तुमची कोर टीम असली पाहिजे. तुम्ही जे प्रोडक्ट करताय त्याची मार्केटिंग टीम कोण हँडल करताय. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे, आता तुम्ही डायरेक्ट जाणार की बाबा तुम्ही एक्झाम्पल XYZ कुठलंही प्रोडक्ट बनवलेलं आहे आणि ते तुम्ही मार्केटपर्यंत पोहोचवताय. ज्यावेळी तुम्ही इंडिव्हिज्युअलीच पोहोचवताय त्यावेळी तुमचेच 2 हात फक्त तिथे लागलेले आहेत. ओके, आणि भले तुम्ही किती पण मार्केटिंगचा ॲडव्हर्टाइजमेंटचा उपयोग करून घेतला तरी त्याला हँडल करायला एक सिस्टीम नाही राहत. तर अशा बी काय करायचं की मोस्टली स्टार्टअप मी सजेस्ट करीन तुम्हाला की कॉलेजच्या टाईमपासूनच सुरुवात करा. कॉलेजच्या टाईम ज्यावेळी तुम्ही 12 पासआउट होता किंवा त्याच्या अगोदर असं तर छोटे मोठे हे करा. त्याचे रिलेटेड पण मी व्हिडिओज बनवलेले आहेत, पण मी ते सुद्धा अपलोड करीन, म्हणजे तुम्हाला समजेल की स्कूलच्या टाईमपासून कसे बिझनेस करू शकता. आणि हे मी का सांगू शकतो की ऑलरेडी मी बिझनेस केलेली आहे शाळेमध्ये असतानापासून. आणि त्यावेळी माझ्या आईवडिलांना कोणाला माहिती नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, की बाबा काय हा करतोय कसं, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण असून सुद्धा. ओके, तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये माझ्या टिप्स आणि माझ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे इवन पेपर टाकण्यापासून ते तुम्ही पॅप्सी विकण्यापासून, म्हणजे त्यावेळी आय थिंक 25 पैशाला पॅप्सी मिळायची आणि 5 काजू आम्ही घ्यायचे होते. एक 25 पैशाची कॅश द्यायची आणि त्याच्या बदल्यात 5 काजू रिटर्न घ्यायचे. अशा पद्धतीने आम्ही विकेंडला ते सर्व करायचं. पेपर विकणं, दूध विकणं, ह्या छोट्या मोठ्या व्यवसायापासून तुम्ही समजाल आणि त्याचं मेन एक्सेल शीट डिझाईन करा. माझे पेपर वर्क, माझी डायरी अजूनपर्यंत आहेत. मी त्या पुन्हा बघितला की मला त्याच्यातून अजून कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळे कधी पण गोष्ट कुठलाही छोटा मोठा बिझनेस करा, त्याला तुम्ही कमी समजू नका. ती तुमची तयारी आहे आणि त्याच्यामधूनच बिल्डअप करा. फक्त एवढंच आहे की ते एकाच ह्याच्यामध्ये राहू नका. परिवर्तन महत्त्वाचं हे लक्षात घ्या. आणि कधी पण त्या प्रोडक्टमध्ये हे करा, काय म्हणतो अपग्रेड करा, की ना की तुम्ही कसे दिसता, तुमच्याकडे काय काय सुविधा आहेत किंवा ह्या सगळ्या, याला बिझनेस म्हणत नाहीत. ओके, म्हणजे तुम्ही काय काय, हां मी एक म्हणेन की तुमचा पेहराव असणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळी छोट्यापासून सुरुवात करता त्या महत्त्वाचं तुम्ही जे काही काम करता ना त्याला इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कसं करताय, क्वालिटी देत आहे, ते महत्त्वाचं आहे. ओके, तिसरी गोष्ट आहे स्टार्टअपसाठी मी सांगेन की तुम्ही डायरेक्ट ऑफिस घ्यायला जाऊ नका कुठलंही. म्हणजे 10,000 15,000 आपण टाकतो ना तसं कोवर्किंग स्पेसचा विचार करा. कोवर्किंग स्पेस आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, नाशिकमध्ये म्हणा, मेन सिटीमध्ये सगळीकडे अवेलेबल आहेत. ओके, आणि अवेलेबल नसेल ना तर मी म्हणेन तुम्ही कोवर्किंग स्पेसचा सुद्धा बिझनेस करू शकता. तो पण एकदम बेस्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचं समजा 1 BHK फ्लॅट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय की सॉरी एक फर्म रजिस्टर्ड करताय आणि त्या फर्ममार्फत येणाऱ्या नवीन स्टार्टअपना तुम्ही तिथे अरेंजमेंट करून देताय. ओके सॉरी, बिझनेसच्या संबंधी हा सुद्धा बेस्ट बिझनेस आहे. याच्यामधून सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा मुनाफा मिळू शकतो. ओके सॉरी. त्याच्यानंतर कोवर्किंग स्पेस झाला. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला की जिथे तुम्हाला 10-15 हजार रुपये आणि डिपॉझिट देऊन रूम मिळत होता तिथेच तोच तुम्हाला रूम 1,500, 2,000, 3,000 रुपयाच्या हिशोबाने मिळतो. आणि हे इझी ॲक्सेसेबल आहे पूर्ण इंडियामध्ये. तुम्हाला सगळ्या गोष्टीचा वापरसुद्धा करता येतो. आणि एक मुळात लक्षात घ्या की जर तुम्ही बिझनेस करताय ना तर फक्त म्हणजे एखाद्या गोष्टीवरती बसून काम करताय तरी पण तुमचं ऑफिस कसं आहे काय आहे ना, तर कोवर्किंग स्पेसमध्ये सगळ्या फॅसिलिटी असतात. तुम्हाला AC, एअर कंडिशन्स असते, तुम्हाला रिलेटेड तुमचे मित्रसुद्धा भेटतात तिथे, म्हणजे जे कामाच्या रिलेटेड आपल्याला उपयोगी असतात ते सर्व. आणि तिथे कॉन्टॅक्टसुद्धा होता. हां, तिथे फालतूगिरी पण आहे. फालतूगिरी म्हणजे काय आहे की एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्टार्टअप करताय त्यावेळी अशा गोष्टींना अवॉइड करा. बघा, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आता तुम्ही जर बघितलात की प्रत्येक व्हिडिओ बघत चालला तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये इंटरेस्ट वाटेल,
पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की व्हिडिओज कधी किती बघायचे, केव्हा बघायचे आणि त्याच्यानंतर इम्प्लिमेंट किती करणं गरजेचं आहे. ओके, जसं एखादी एक ॲप आहे ऑलरेडी आता तिचं रिव्ह्यूसुद्धा डाऊन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की ती ॲप स्वतःहून आपल्याला अपडेट हे करत जाते वेगवेगळे, आणि आपण 15-15 सेकंदाचे ते व्हिडिओ बघत जातो सारखं कंटिन्यू, त्याच्यामध्ये एंगेज राहतो. तर ती एंगेज पद्धतीने काम करण्याच्यासाठी आहे ना, आपला प्रोडक्ट कसं एंगेजेबल राहील याच्यावरती जास्त फोकस करा. आपली सर्व्हिस कशी लोकांबद्दल एंगेजेबल राहील त्याच्यावरती फोकस करा. स्टार्टअप कधी पण निवडताना. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट स्टार्टअपसाठी मी जी अगोदर बोललो तुम्हाला, सीड्स कॅपिटल वगैरे, त्याच्यामध्ये कुठल्याही आपल्या फॅमिली मेंबरला कन्व्हिन्स करायचं असेल किंवा फ्रेंड सर्कलला कन्व्हिन्स करायचं असेल तर आपल्या प्रोडक्ट आणि आपल्या प्रोजेक्टवरती ॲप स्टडी करा. तुम्हाला तो बाय हार्ट पाहिजे, म्हणजे झोपेत जरी तुम्हाला विचारलं तरी माहिती पाहिजे. जे शाळेत आपल्याला विचारायचं आहे की पाढा एखादा येत नसेल तर तो पटकन आला पाहिजे. बाबा विचारलं, बाबा 12 दुनी किती, ते लगेच सांगता आले पाहिजे. तर तशा पद्धतीचं आपल्या बिझनेसच्या रिलेटेड 100% त्याच्यापेक्षाही जास्त स्टडी तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं त्या बिझनेसचा भूतकाळ काय, त्याचा वर्तमान काळ आणि त्याचा भविष्यकाळ काय, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासंबंधीसुद्धा तुम्हाला काही रिक्वायरमेंट लागली असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ओके, आज आपण अजून एक गोष्ट विचार करूया, नाव. आता नाव कधी पण एक लक्षात घ्या, नाव युनिक असलं पाहिजे. ओके, म्हणजे असं कॉपीराईट पद्धतीने करू नका. जसं आता XYZ कुठल्याही, म्हणजे आता एक चूक मार्केटमध्ये ब्रँड चालतो, तुम्ही त्याला सिमिलर तुमचं दुसरं नाव दिलेलं आहे. ओके आहे, तर तिथे काय होतं आहे माहिती आहे, तिथे पब्लिक येतील, कस्टमर येतील, पण तुमचं एक वेगळं पण त्याच्यामध्ये दिसणार नाही. हे कधी पण लक्षात घ्या. आणि ऑलरेडी जो फेमस ब्रँड चालतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढे व्ह्यूजसुद्धा भेटणार नाहीत, म्हणजे तेवढे विजिट किंवा तुमची त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. नाव युनिक ठेवा, जेणेकरून त्या नावामध्ये सुद्धा त्याची पण एक स्टोरी असली पाहिजे तर ती समजेल. ओके, त्याची स्टोरी नसेल तर त्या सगळ्या गोष्टीला व्हॅल्यू नाही आहेत. ओके, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मी सजेस्ट करेन, बाकी तुमच्यावरती आहे तुम्ही कशा पद्धतीने काम करताय. हां, एकदम मोठं काम आहे, भरपूर मोठ्या लेवलने काम करायचं आहे तर मग लिमिटेड कंपनीने जा, ज्याला प्रोड्युसर कंपनी म्हटली जाते. ओके, त्यासंबंधीसुद्धा तुम्ही कामं करू शकता. म्हणजे 10 जणांना 1000 जणांच्या वरती जर तुम्हाला जास्तीत जास्त पार्टनर वगैरे हे करून घ्यायचं तर लिमिटेड कंपनी मी सजेस्ट करेन त्याच्यासाठी. पण एक लक्षात घ्या, कंपनी हँडल करणं म्हणजे त्याचा पूर्ण त्याचे अकाउंट, त्याचे हे सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी जो लागणारा फंड आहे हा तुमच्याकडे अगोदरच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पकडून चला, जर तुम्हाला माहिती आहे की 3 महिन्याचा जो फंड आहे तर 1 महिन्याचा तो आत्ता लगेचच खर्च होणार आहे. ओके, पण पुढच्या दुसऱ्या महिन्याचा आणि तिसऱ्या महिन्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटला डिपॉझिट पाहिजे. कारण का, त्यावेळी तुम्हाला सफर करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळी सेल्सवरती लक्ष द्याल किंवा इतर बाकीच्या गोष्टीवरती लक्ष द्याल तर त्यावेळी तुम्हाला हेडेक राहणार नाहीत की बाबा रे हा खर्च आता आणायचं कुठून. आणि मग त्याच्यामध्येच कुठेतरी ज्यावेळी अशी इमर्जन्सी येते ना, तिथे अपघात घडतात. अपघात कुठले घडतात, मग तिथे आपण कोणाला तरी लालच देतो की बाबा हा असं कर, ह्या अशा पद्धतीने कर. कधी कधी तो लालचचं डिसिजन ओके पण होतं, म्हणजे डिसिजन ओके क्लिअर पण होतं, ती कमिटमेंट पण फुलफिल होते. आणि जर ती कमिटमेंट फुलफिल नाही झाली तर मग तिथून तुमच्या बिझनेसला उतरकळा सुरू होते. म्हणजे काय होतं, निगेटिव्ह होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष तुमचं कमी होतं, तुमच्या एक्झिस्टिंग जे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत ना त्याच्यावरती लक्ष जास्त जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कधी पण लक्षात घ्या की फायनान्स हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे स्टार्टअपसाठी. ॲटलिस्ट मी म्हणे तसं सांगणारे भरपूर सांगतं की कमीत कमी 6-9 पण 3 महिन्याचं जर असेल तर तुम्ही प्रॉपरली हँडल करू शकता. ओके, आता आपण काही पॉईंट बघूया. मी एक पॉईंट लिहिला आहे जेणेकरून मला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगता येईल. तर लीगल स्ट्रक्चर. ओके, लीगल स्ट्रक्चर म्हणजे काय की आता बघा, तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशन केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता तुम्ही पेमेंट घेणार आहे, सर्व्हिस देणार आहे किंवा प्रोडक्ट देणार आहे. अशा वेळी कधी पण लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या कंपनीला नुकसान होऊ नये किंवा त्याला कुठलाही फसवणूक होऊ नका. आता मोस्टली बघा कसं होतं, कधी कधी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की आपण काय करतो, कंपनी असते, तिचा अकाउंट असतो, सर्व असतो, पण इमर्जन्सी आहे, नवीन स्टार्टअप असतं, आपण काय करतो, प्रोडक्ट विकतो, कस्टमर टॅक्स पे करायला नसला की मग कधी कधी तो काय म्हणणार की बाबा चला कॅशने घ्या, ते व्यवहार हे पूर्ण करा. आणि आपल्याला पण काय त्यावेळी इमर्जन्सी असतो, आपला प्रोडक्ट द्यायचा, आपण तो कॅशने व्यवहार करतो, पण तिथे बिझनेस स्ट्रेट होत नाही. आपल्या सेव्हिंग अकाउंटला जे ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यावरती जास्त टॅक्स आकारला जातो, हे कधी पण लक्षात घ्या.
आणि आपल्या जे कॉर्पोरेट अकाउंटला म्हणजे करंट अकाउंटला जे कंपनीच्या अकाउंटला जो बिझनेस होतो त्याच्यावरती आपल्याला जो आपण बिझनेस करतो तेवढ्या पुरताच टॅक्स आकारला जातो, तो सुद्धा आपल्याला रिटर्न मिळतात. ओके, तर ह्या दोन गोष्टी समजून घ्या. सेव्हिंगवरती ट्रान्झॅक्शन करायला जाऊ नका. आणि जरी सेव्हिंगवरती ट्रान्झॅक्शन केलात तर लगेच त्याची क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट वाउचर लगेच बनवलं पाहिजे. नाहीतर उद्या सकाळी काय होईल की उद्या सकाळी तो कस्टमरने कंप्लेंट दिली की नाही मी बाबा यांच्या सेव्हिंगच्या अकाउंटला पैसे दिलेले, ह्यांनी माझी फसवणूक झाली, मला प्रोडक्ट दिलेलाच नाही आहे किंवा काय नाही. तर अशा वेळी ती क्रेडिट नोट तुम्ही दाखवू शकता की बाबा हा भले तू मला दिलीच आहे तरी मी जनरेट करून स्टॅम्प मारून सगळं सह्या घेऊन त्या सगळ्या ठेवलेल्या आहे. आणि एक लक्षात घ्या, त्याच्यावरती सही ज्याची असते, समजा तुमच्या अकाउंटंटची असेल, तुमच्या कुठल्या मॅनेजरची असेल, तर असं काही नाही आहे की तो मॅनेजरच तेवढा पुरता जिम्मेदार, सगळे जिम्मेदार असतात त्या सगळ्या गोष्टीला. ओके, त्याच्यामुळे ती सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. आणि हे संपूर्ण लीगल स्ट्रक्चर स्टार्टअप करताना महत्त्वाचं आहे. कधी कधी तुम्ही सबस्क्रिप्शन काही डिझाईन करता, आता अशा वेळी कसं आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शनमध्ये कस्टमरचं कार्ड एकदा लिंक झालं ओके त्या गोष्टीशी की त्याला तो रँडमली बँकमधून डायरेक्ट कट होतो. तर ह्या सिच्युएशनला सुद्धा तुमचे टर्म कंडिशन कशा पद्धतीने तुम्ही आपले ॲप्लिकेबल करता याची पण तुम्हाला तयारी पाहिजे. की बाबा इन केस समजा तुम्ही कस्टमरला सांगताय की बाबा रे मी तुला कधी पण तू हे सोडू शकतोस आणि पैसे तुझे रिटर्न घेऊ शकतो, तर अशा वेळी तुम्हाला त्याची फुल प्लेस करण्याची जिम्मेदारीसुद्धा त्याच्यासाठी लागणारा जो फंड आहे तो वेगळा काढून ठेवणं गरजेचं आहे. हे कधी पण लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करताय त्यावेळी ते ठेवणं गरजेचं आहे. कारण तिथून कसं आहे बघा, त्याला काय म्हणतात ना, त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी ऑप्शन्स भरपूर आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. पण मी म्हणतो ते ऑप्शन यूज करण्यापेक्षा तुम्ही प्रॉपरली जर बिझनेसवरती फोकस केला तर तुमची सर्व्हिस पुढे नेऊ शकता. कारण कसं आहे, ज्यावेळी तुम्ही कोणाला उत्तरं देता त्यांच्या प्रश्नाबद्दल, तिथे पण तुमचा टाईम जातो. आणि तुम्ही जेव्हा प्रोडक्टवरती जास्त विचार करत त्याला अपग्रेड करताय आणि प्रोडक्ट इझिली विकला जातोय, कुठलेही प्रश्न वगैरे येत नाही आहेत आणि तुम्हीच त्याच्यामध्ये प्रश्न शोधून त्याची उत्तरं शोधताय, तर अशा पद्धतीने प्रोडक्ट किंवा सर्व्हिस अपग्रेड करण्याचा विचार करा. स्टार्टअप त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, सॉरी, ऑलमोस्ट स्टार्टअपसाठी नाही म्हणालात तरी एक कंपनी रजिस्ट्रेशन्स, त्याच्यानंतर GST म्हणा, ट्रेडमार्क हे महत्त्वाचं आहे. ट्रेडमार्क आपलं किंवा तुम्ही जे काय स्लोगन ठेवाल तो महत्त्वाचा आहे. म्हणजे आता बघा, एक कंपनीचं नाव आहे XYZ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या अंडर तुम्ही एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस देता, त्याला तुम्ही नाव दिलं ABC, तर ते ABC पण रजिस्टर करणं गरजेचं असतं. हे लक्षात कधी पण घ्या. ओके, नाही तर उद्या सकाळी त्या ABCला कोणीतरी दुसऱ्याने रजिस्टर करून ठेवलं तर मग तुम्हाला ABC वापरता येणार, रजिस्टर तुमच्या अंडर करता येणार नाही. हे लक्षात घ्या. मग त्याच्यावरती फाईट लढावी लागेल. ते पण रजिस्ट्रेशन करताना डोमेस्टिक असतं, म्हणजे आपलं इंडिया लेवल, आणि इंडियाच्या ग्लोबल जर तुम्हाला तो नाव वापरायचं आहे तर त्याच्यावरती प्रायव्हेट लिमिटेडची ब्रँचेस तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेरसुद्धा ओपन करू शकता. फक्त इंडियाच्या बाहेर ओपन करताना तुम्हाला तिथे सुद्धा कंपनी त्या नावाने रजिस्ट्रेशन करावे लागते. मग तिकडचे जे काय चार्जेस आहेत ते पे करावे लागतात. त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन असेल तरी संपर्क साधू शकता. किंवा अजून एक गोष्ट सांगतो की आपण समजा एक कंपनी रजिस्ट्रेशन झाले मुंबईला आणि आत्ता तुम्हाला ती पुण्याला सुरू करायचं आहे, तर पुण्याला सुरू करत असताना कधी कधी त्याच्या रिलेटेड ROCला अपडेट द्यावे लागतात. ओके, कधी कधी काय असतं की तुम्ही तिथे ऑफिस घेतल्याच्यानंतर त्या कंपनीच्या नावाने एक शॉपॅक्टचं लायसन काढणं गरजेचं आहे. ओके, ही कंपल्सरी आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. आणि त्याच्या रिलेटेड असणारे प्रोफेशनल लायसन, टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, तुम्हाला काही समजत नसेल एखाद्या प्रोडक्टबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल किंवा स्टार्टअपबद्दल किंवा सीड कॅपिटलबद्दल, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की याच्या पुढचा म्हणजे स्टार्टअपच्या नंतर जे लागणारे इतर काही गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल आपण रिलेटेड गोष्टीबद्दल चर्चा करूया. थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.